नमस्कार. मराठीसृष्टी.com आणि वाचता वाचता यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या रविवारच्या या कार्यक्रमात मी धनुष्य दामले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बघा म्हणजे योगायोगाने आज व्हॅलेंटाईन्स डे आणि स्क्रीनवर एक खूप छान जोडी आपल्या बरोबर आहे की जी त्यांच्याच विश्वात गुंग होती मगाशी. मला फार काही बोलायचं नाहीये कारण आपल्या गप्पांना सुरुवात करायची आहे. या जोडीला आणि या दोन्ही चेहऱ्यांना तुम्ही सगळेच रसिक प्रेक्षक नेहमी बघता चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, नाटकामध्ये आणि अगदी आपल्या घरातले वाटतील असे हे दोघ जण. आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री त्यांची कशी आहे, ऑफ स्क्रीन केमिस्ट्री कशी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा व्हॅलेंटाईन्स डे आज कसा सेलिब्रेट होणार आहे तर आपण गप्पा मारणार आहोत अभिनेते शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्याबरोबर. नमस्कार तुम्हाला. नमस्कार धनश्री आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज हा योग जुळून आलेला आहे 14 फेब्रुवारीचा जोडीनं तुमच्याशी गप्पा मारण्याचा. सो वी आर ऑल्सो व्हेरी एक्साइटेड अँड व्हेरी हॅपी. प्लीज टू बी हिअर. येस येस. प्रिया तू काय सांगशील म्हणजे आज असं कधी झालंय का व्हॅलेंटाईन्स डे ला तुम्ही दोघं एकत्र आलेला आहात ऑन स्क्रीन? हो डेफिनेटली. ऑन स्क्रीन तरी माहिती नाही, इंटरव्ह्यू साठी वगैरे आलोय, पण ऑफ स्क्रीन वी मेक इट अ पॉइंट की व्हॅलेंटाईन्स डेला काहीतरी स्पेशल करू. बट ऍक्च्युली आमच्या फील्डमध्ये आम्ही दोघंही या फील्डमध्ये असल्यामुळे असं होतं की जेव्हा सुट्टी तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे आमचा. सो दिस इज ऑल्सो स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे, कारण इंटरव्ह्यू पण होतोय आणि आज माझा प्रयोग पण आहे 14 तारखेला ठाण्याला घाणेकरला. सो ऑल इन ऑल ऍक्शन पॅक्ड डे. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. किती वर्ष एकत्र आहात किंवा किती वर्ष एकमेकांना ओळखताय तुम्ही? आमच्या लग्नाला झाली आता 8.5-9 वर्ष होतील एप्रिलमध्ये आणि त्याच्या आधी डेटिंग पिरियड 1.5 वर्ष. अच्छा. बरं आपण सुरुवात करूया. एक तप आम्ही पूर्ण करणार. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तो ताप फक्त ज्याचा त्यालाच माहिती. पण तुम्ही दोघंही एकाच क्षेत्रात असल्यामुळे ना या क्षेत्राचे वेळ म्हणजे एकूणच वेळा जमत नाहीत किंवा एकमेकांना वेळ द्यायला तेवढासा वेळ आपल्याकडे नसतो. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही दोघं सांभाळून घेता का? म्हणजे प्रिया तू काय सांगशील आणि शंतनू सर तुम्ही काय सांगता? इट्स अ व्हेरी डिमांडिंग फील्ड, नो डाऊट. खूप ह्या फील्डमध्ये वेळेच्या दृष्टीने खूप डिमांड्स असतात की 12 तासाचीच मुळात एक शिफ्ट असते किंवा अदरवाईज पण डेट्सच्या दृष्टीने किंवा डेजच्या दृष्टीने म्हटलं तर सॅटर्डे संडे वीकेंड असतो आणि वी लुक फॉरवर्ड की सॅटर्डे संडे आपण एकत्र घालवू आणि मजा करू. बट मी नाटक असलं किंवा शोज असले आमचे किंवा काही इव्हेंट्स असले तर ते नेमके सॅटर्डे संडेलाच असतात, सो दॅट अदर पब्लिक इज अवेलेबल आणि फ्री. त्यामुळे आम्ही बिझी असतो सॅटर्डे संडेला, असं होतं. सो वी डोंट गेट टू सी इच अदर. असं जे टिपिकल नॉर्मल रुटीन असतं की मंडे टू फ्रायडे काम करा, सॅटर्डे संडे आराम करा, असं या फील्डमध्ये डेफिनेटली नाहीये. बट आम्ही दोघंही या फील्डमध्ये असल्यामुळे दोघांनाही हे माहितीये. सो अंडरस्टँडिंग डेफिनेटली बेटर आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की ज्या दिवशी सुट्टी असेल तो दिवस आम्ही समजतो की आमचा सुट्टीचा दिवस, वीकेंड किंवा संडे, आणि वी सेलिब्रेटेड लाईक दॅट. बट देर हॅव बीन टाइम्स जेव्हा ऍब्सोल्युटली आम्ही पकडापकडी खेळले आयुष्यात की माझं शूटिंग संपलं तर मला सुट्टी आहे तर त्याचं शूटिंग चालू आहे, त्याचं संपलं तर माझं चालू आहे. सो असा एकत्र दिवस खूप दिवस मिळाला नाही, असा बराच काळ गेलाय. इनफॅक्ट गमतीची गोष्ट अशी की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तू तिथे मी नावाची सिरियल मी करत होते आणि यू वोंट बिलीव्ह बट लिटरली आम्ही हनीमूनला 1 वर्षानंतर गेलो. सो ऍक्च्युली जेव्हा ती सिरियल सुरू होती त्यामुळे आम्ही पुण्याला लग्न केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लोणावळ्यात 1 दिवस थांबलो. परत तिसऱ्या दिवशी मुंबईत आलो, दोघंही आपापल्या कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही काश्मीरला गेलो होतो हनीमूनसाठी. त्यामुळे हा असा एक थोडासा ऍडजस्टमेंटचा भाग असतोच. पण प्रिया जसं म्हणाली तसं आता हे तिने सगळं जे रुटीन सांगितलं तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला दोघांनाही आमचं काम प्रचंड आवडतं. म्हणजे उगीच करायला लागतंय म्हणून आपण ऑफिसला जातोय, पण खरं म्हणजे मला आवडतच नाहीये, मजाच येत नाहीये, तेव्हा ना ऍडजस्टमेंट करण्याचा प्रॉब्लेम जास्ती येतो.
माझ्या मते आमच्या दोघांचंही फर्स्ट लव्ह म्हणजे माझं प्रियापेक्षा आधीचं आणि तिचंही असंच असावं की आमचं काम आहे. व्हॅलेंटाईन्स डेला बोलतो. हो पण तरी सुद्धा व्हॅलेंटाईन्स डेला मी हाच संदेश देतोय की उगीच शुगरी बोलू नका, जे खरं आहे तेच बोला. तर त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला तुमचं काम इतकं आवडत असतं आणि समोरच्या व्यक्तीवर जर तुम्ही इतकं प्रेम करता आहात तर ते प्रेम दाखवण्याचा हा सगळ्यात उत्तम तरीका आहे असं मला वाटतं. त्यामुळे अरे यार बघ ना तू जातेस यार, बघ हे ना यार, असं कसं यार, असं होत नाही. आय एम व्हेरी हॅपी दॅट शी इज गेटिंग टू डू व्हॉट शी इज लव्हिंग टू. मग परत माझ्यासाठी तू नाहीयेस घरी, आता तो डेज डोंट मॅटर. जसं ती म्हणाली तसं की जेव्हा जेव्हा शूट नसेल तेव्हा तेव्हा आमची सुट्टी असते. तेव्हा आम्ही आमचे सगळे कारण जे मेन सण किंवा सगळे हॉलिडेज असतात ते सगळे इव्हेंट्स मध्ये किंवा नाटकातच जातात. ज्या आमचे सगळे जे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत त्यांना ज्या दिवशी सुट्टी असेल त्याच दिवशी ते आमचे शोज बघायला येणार. त्यामुळे त्यांच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही वर्किंग असतो. सो वी आर व्हेरी हॅपी अबाउट द होल थिंग. आणि दोघंही आम्ही ह्याच फील्ड मध्ये असल्यामुळे प्रत्येकाला त्या फील्डचे चॅलेंजेस माहिती आहे. सो देयर इज नथिंग न्यू की हे फक्त आमच्याच बरोबर होतंय. या इंडस्ट्रीला आपण जेव्हा जवळ केलंय किंवा ह्याचे सगळे तौर तरीके पत्करले तेव्हा हे सगळं आलंच. आणि आता खरं सांगायचं तर वी हॅव बिकम सो मच्युअर आउट ऑफ एज की हा प्रश्न किंवा ऍडजस्टमेंटचा प्रश्न फारसा येत नाही. माझ्या आवडत्या व्यक्तीला तिच्या प्रेमाची गोष्ट करायला मिळते ह्यातच सगळ्यात मोठं समाधान असतं. बरोबर आहे, बरोबर. पण हाच धागा पकडून मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं, सगळ्यात आधी ना मी मगासपासून प्रियाला प्रिया करते आणि शंतनू सर असं करते. प्लीज नको मी करू मला तुला शंतनूच करते हा आता मुलाखत. म्हणजे आता मी तुला ऑनलाईन इकडे व्हॅलेंटाईन्स डेला रोज नाहीये माझ्याकडे, नाहीतर तुला असं प्रपोज पण केलं असतं. प्लीज सर वगैरे नको म्हणूस. प्रपोज फॉर फ्रेंडशिप. हा फ्रेंडशिप ऑफकोर्स, व्हॅलेंटाईन इज एव्हरीथिंग इन लव्ह. पण हाच धागा पकडून म्हणजे तू जसं म्हणालास ना की ऍडजस्टमेंट हे तर सगळ्यात पहिला रूल आहे आणि तो जर जमला तरच पुढे गाडी छान जाते. पण मग तुमचं हे दोघांचंही जे पहिलं प्रेम आहे आपल्या क्षेत्रावरचं किंवा आपण जे काम करतोय त्याच्यावरचं, हे पहिलं प्रेम दोघांनीही सांगा कधी जडलं आणि कुठे जडलं? हो शुअर. पहिले तू एकतर माझा एका सेकंदासाठी माझ्या हृदयाचा ठोका चुकवलास. तुमचं दोघांचंही पहिलं प्रेम सांगा म्हटलं, बापरे हिने काय विचारलं, म्हटलं ते कामापुरतं. म्हटलं वा हे छान आहे. तसं तुम्ही क्लिअर केलेलंच आहे की पहिलं प्रेम हे कामच आहे. हो नाही ऍब्सोल्युटली म्हणजे नक्कीच आहे. फॉर बोथ ऑफ अस नाही ही खूप छान गोष्ट आहे की काम आम्ही प्रचंड म्हणजे वी वर्शिप वर्क. सो त्यामुळे ते कधीही फॅमिली इव्हेंट्स किंवा क्वालिटी टाइम पेक्षा आधीच येतं. तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तू सांगतो तरी हो मला आठवतंय पहिल्यांदा आपल्या शाळेपासून हे छोटे मोठे कॉम्पिटिशन असतात किंवा त्याच्यात स्टेज हे अनुभवलं होतं. बट ऍक्च्युली जेव्हा मला असं आठवतंय की मी प्रेमात पडले या आर्टच्या किंवा या फील्डच्या, दॅट वुड बी इन कॉलेज, जेव्हा एकांकिका स्पर्धा चालू होत्या आणि एका रूम मध्ये आमची नाटक बसवण्याची प्रोसेस चालू होती. माझा काही संबंध नव्हता तेव्हा. आय हॅड टेकन सायन्स. सो सायन्स घेतलेलं असल्यामुळे मला नाटक आणि एकांकिका हे करणार की नाही आय डिडंट नो. बट जेव्हा एक माझी मैत्रीण म्हणली की चल तिकडे नाटकाची रिहर्सल सुरू आहे, आपण बघायला तर जाऊया. आणि जेव्हा मी बघायला गेले आणि तेव्हा मी होल प्रोसेस पाहिली की ते चालू आहे, दॅट टाइम आय फेल फॉर इट अँड आय थॉट की आय वॉन्ट टू डू दिस इज सो नाईस. आणि मग मी सुद्धा ऑडिशन दिली, मग मी ते नाटक सुद्धा केलं. आणि मग सातत्याने 5 वर्ष जेव्हा मी एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आणि ते एक्सपिरियन्स केलं, दॅट टाइम आय वॉज व्हेरी शुअर की मला हेच करायचं आहे आयुष्यात, दुसरं काही करायचं नाहीये. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय फेल इन लव्ह विथ दिस आर्ट. ओके. आणि शंतनू तू काय सांगशील? माझं पण तसंच आहे. बेसिकली मी इंजिनियर आहे. मी डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यानंतर मी डिग्री केली. मी त्याला नेहमी असं टॉन्ट मारते की त्यांनी सीट घालवली एका इंजिनियरची. सगळं इंजिनिअरिंग कम्प्लीट करून या फील्ड मध्ये आलाय. पण घरातच तो अभिनयाचा वारसा आहे. हो नक्कीच. नाही पण तेव्हा काय होतं ना, कधी इतकी क्लॅरिटी आपल्याला त्यावेळेला नसते किंवा तेव्हा काहीतरी वेगळं आवडत असतं. सो माझा विचार होता की मला मर्चंट नेव्ही मध्ये जायचं होतं आणि म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंग आवडत होतं म्हणून गेलो असं नाही, पण आपण एक प्लॅन करतो की अच्छा हे करायचं, मग त्याचं प्रशिक्षण घ्यायला हवं अशा ह्याने. आणि त्याच्यानंतर
जेव्हा कॉलेजमध्ये मी पुण्यातनं केलं इंजिनिअरिंग, त्यामुळे फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक वगैरे खूपच नावाजलेल्या सगळ्या नाटकाच्या कॉम्पिटिशन्स आहेत इंटर कॉलेजच्या, त्याच्यात भाग घेतला. आणि तेव्हा जसं प्रिया म्हणली तसं की कळलं की अरे यार, आपण हे सगळे जर्नल्स आणि सबमिशन्स करत बसलो, ह्याच्यापेक्षा हे क्षेत्र खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग आहे. तेव्हा खूप एक्साइट करतंय मला. आणि त्याच्यानंतर मला असं आठवतंय, मी 4th इयरला जेव्हा होतो, फायनल इयरला, तेव्हा गॅदरिंग जे होतं आपल्या कॉलेजमधलं, त्याच्यातलं जवळपास असं होतं ना की कुठलंही फंक्शन असेल तरी शंतनू मोघे त्याच्यात कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे जेव्हा गेस्ट येतात तेव्हा गेस्टची ओळख करून देणं, दीप प्रज्वलनचा हा जो टिपिकल सोहळा असतो त्याचं कॉम्पेअरिंग कर, त्याच्यानंतर एक नाटक बसवलेलं असतं जे फिरोदिया पुरुषोत्तम मध्ये दाखवलं असतं, त्याचाच प्रयोग कर. त्याच्यानंतर आम्ही स्टाफ बरोबर एक नाटक केलं होतं, त्या सगळ्या स्टाफला घेऊन त्यातला मुलगा म्हणजे स्टुडंट फक्त मी एकटा होतो. त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा झाला की परत कॉम्पेअरिंग कर, म्हणजे पडदा उघडला की अरे बापरे हा आहेच का, इथपर्यंत माझी हे झाली होती की अरे सगळे. आणि दॅट वॉज लवली अँड आय यूज टू लव्ह दोज 4-5 days ऑफ द होल कॉलेज गॅदरिंग फेस्टिवल. आणि तिकडे मला हे असं कळायला लागलं की अरे आपण हे करतोय ते छानच आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट टू दॅट, पण हे मला आता जास्ती आवडतंय आणि जास्ती चॅलेंजिंग वाटतंय. आणि तिकडे दॅट वॉज द टाइम वेन मी बाबांना सांगितलं की बाबा हे सगळं छान आहे, मी अभ्यास करतोच आहे आणि पूर्ण करणारच, पण मला ह्या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करायचा. आणि बाबांनी न म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ज्यांनी स्वतः ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं नाव आणि मान मराठा कमवलंय, त्याच्यात मुलांनी तिकडे जाऊ नये हे सांगण्याचा विषयच नव्हता. नक्कीच नक्कीच. इट वॉज अ स्मूथ सेल इन फ्रॉम द होमली थिंग. येस येस. आणि स्ट्रगल्स कोणाला सुचत नाही. खरंय, म्हणजे प्रिया तुझ्यासाठी तसंच असणार ऍप्लिकेबल. कारण एका अशाच कोणीच ह्या फील्ड मध्ये नाहीये, सो काही बॅकग्राऊंड नाहीये मला, बट तरी सुद्धा विरोध नाही झाला लकीली, आणि आय सेल्ड थ्रू. वा. पण तुम्ही दोघांनी, जेव्हा तुम्ही दोघं एकत्र भेटलात आणि लग्नाचा निर्णय कधी घेतलात, आणि तो दोघांनी एकत्र घेतला का? की असं होतं की अरे बापरे एवढ्या लवकर लग्न, असं कोणाचं होतं का? ते आज खरं सांगू शकता. जो बोलेंगे सच बोलेंगे. बेसिकली काय आमची जेव्हा ओळख झाली की माझ्या एका आमच्या कॉमन मैत्रिणी थ्रू झाली. शर्वरी लोहकरे म्हणून एक ऍक्ट्रेस आहे, ती तेव्हा हिची रूममेट होती आणि ती माझ्याबरोबर तिने 2 सिरियल्स केल्या होत्या. सो वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. तर मी एकदा तिला जेव्हा बेसिकली तो तिचा खूप चांगला मित्र होता आणि तिला भेटायला आमच्या घरी यायचा. म्हणजे भेटायला जनरली काय चिल करायला, गप्पा मारायला, किंवा शूटिंग उशिरा सुटलं तर तिला सोडायला वगैरे असं आहे. आणि देअर वॉज द प्लेस दॅट आय मेट हर, प्रिया. आणि मग जनरली आपण मैत्रिणीची मैत्रीण म्हणून गप्पा मारतो, तशा गप्पा मारल्या आणि आय फोन की अरे दिस इज क्लिकिंग. म्हणजे एक विचारसरणी जुळायला लागते ना आपल्याला. बरोबर. आपण जे बोलतोय ते समोरच्याला उमगतंय, समजतंय, आणि ते परत तिच्याकडून पण जो रिस्पॉन्स येतोय तो क्वाईट ऑन द सेम पेज वाला आहे. बरोबर. तेव्हा तो इंटरेस्ट वाढायला लागला. आणि त्याच्यानंतर मी स्टार्टेड डेटिंग इच अदर. आणि मग लग्नासाठी सो ऍक्च्युली जेव्हा आमचं मैत्री झाली त्याच्यानंतर डेटिंग साठी मी त्याला विचारलं शुड वी गो अहेड, आणि नंतर जेव्हा खूप सिरियस झालं तेव्हा लग्नासाठी त्याने मला विचारलं की आता एवढं सिरियस झालंच आहे तर लग्न करूया. पण सगळ्यात पहिली भेट, काय प्रिया तुला काय सांगायचं अजून? नाही. अशी भेट तर झाली किंवा डेटिंग आणि त्याच्यानंतर मग लग्न, पण आठवतंय का अजूनही दोघांना की पहिली भेट एकमेकांना काय दिलेली, घेण्यासाठी किंवा ती भेट ठरवण्यासाठी किती कष्ट घेतलेले? अच्छा, एक तर 2 भेटी आहेत. भेट म्हणजे मी जर वेळ असेल आपल्याला तर आमची भेट ऍज इन मीटिंग पण सांगतो आणि भेट म्हणजे वस्तू पण सांगतो. अगदी एकदा मला आठवतंय मी सीसीडी पार्ल्यामध्ये भेटलो होतो. आपल्या गझालीच्या डायगोनली अपोजिट जे सीसीडी आहे तिकडे. आणि तिकडे आम्ही कॉफी वगैरे प्यायलो आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. तेव्हा माझ्याकडे बाईक होती आणि तिच्याकडे गाडी होती. सो आम्ही बाहेर आलो आणि मुंबईचा पाऊस जोरदार सुरू झाला. म्हणलं अरे बापरे, आता अजून एक कॉफी पिऊया का, म्हणून मग आम्ही बाहेरच उभे राहून अजून एक कॉफी प्यायलो, वेळ घालवायला, की पाऊस संपत नाहीये म्हणून. म्हणजे खरं म्हणजे काय करत होते, माझ्याकडे गाडी होती, मी जाऊ शकत होते, पण तरी सुद्धा
बघ म्हणजे तिकडेच मला कळलं की ही किती छान आहे. त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर म्हणलं की अरे पाऊस काही थांबत नाहीये, मस्त पावसात फिरायला मजा येईल ना. म्हणजे हो. म्हणलं अरे वा हे पण जुळत आहे, बाईक वरून जाऊया. नाही मग त्या सीसीटीव्ही वाल्याने आम्हाला जवळपास 11-1 वाजले होते, 11, 11:15 वाजले होते रात्रीचे. मग आम्ही तिकडनं तिला म्हणलं तू गाडी लाव इकडेच, आपण बाईक वरून जाऊ भिजत. म्हणून आम्ही भिजत भिजत सांताक्रूज पर्यंत गेलो, बँड्रा पर्यंत गेलो. त्याच्यानंतर म्हटलं आता घरी जाऊन काय करायचंय, म्हणलं थोडं अजून पुढे जाऊया का. हो, मग आपण टाउन मध्ये गेलो. मग आम्ही मरीन ड्राईव्ह वर गेलो. मग मरीन ड्राईव्ह वर आम्ही तिकडे बसलो. मग 1 वाजता साधारण तिकडनं पोलिसांनी आम्हाला हाकलवलं. त्याच्यानंतर परत येताना माझी बाईक पंक्चर झाली. हे सगळं तुला ऐकताना खूप फिल्मी वाटेल, पण हे सगळं खरं आहे. जसं झालं तसं. मग वरळीत आम्ही बाईक पंक्चर ते ढकलत गेलो. म्हणलं अरे बापरे, पहिली भेट आहे मुली बरोबरची आणि हे सगळं दाखवायचंच होतं का देवाला, असं सगळं झालं. त्याच्यानंतर आम्ही 1:30 वाजता ते हे काढलं. परत आम्ही घरी आलो, म्हणजे सीसीडीला आलो. ती तिची गाडी घेऊन घरी गेली आणि मी माझ्या घरी गेलो. बट दॅट ऑल्सो वॉज अ व्हेरी रोमॅन्टिक पहिली भेट, असं झालं. म्हणून मी ते आवर्जून सांगितलं. आणि जेव्हा मी प्रपोज केलं तिला लग्नासाठी, तेव्हा मी तिच्या घरी गेलो. परत आज आपल्याला कुठेतरी जायचंय म्हणलो. तयार होती, आम्ही गेलो आणि मी फिल्म सिटी मध्ये गेलो रात्री 8, 8:30 वाजताच्या सुमारास. आणि तिला असं वाटलं कोणाला भेटायला जायचंय का काय, म्हणजे काही शूट तर नाहीये आपलं म्हणून. फिल्म सिटी मध्ये खूप आत जाऊन एक असं ओपन हे होता तिकडे रस्त्यावर. गाडी लावली, गाडीच्या बॉनेटवर एक केक, एक हँड रिटन लेटर, लव्ह लेटर गुलाबाचं, आणि एक हिऱ्याची अंगठी. असं सगळं ऑन द नीज बसून गाडीच्या बॉनेटवर बाकी सगळं ठेवून तिला प्रपोज केलं फॉर मॅरेज. त्यामुळे दॅट वॉज रिअली लव्हली. म्हणजे फॉर मी तर डेफिनेटली चांदण्याच्या मस्त प्रकाशाखाली वगैरे वगैरे असं. आणि इट वॉज व्हेरी नाईस. मतलब इट वॉज अ प्राइसलेस मोमेंट. सगळं फिल्मी. चंद्र, तू खूप फिल्म्स बघतोस का? किंवा मला प्रचंड आवडतं. आणि त्याही पेक्षा ना, म्हणजे हे जसं आहे ना आता जर मला हा प्रश्न खूप लोकांनी विचारला, म्हणजे अगदी हिने सुद्धा विचारला, किंवा तुला दुसरी रोमॅन्टिक जागा नाही मिळाली का? म्हणजे फिल्म सिटीत आपण दररोजच जातो ना काम करायला, तिकडे जाऊन परत प्रपोज करण्यात काय पॉइंट होतं? तर माझं त्याच्यापुरता विचार असा होता की जिकडे मी काम करतो आणि जिकडे मला माझी रोजीरोटी मिळते ते माझ्यासाठी मंदिरासारखं आहे. आणि त्यामुळे व्हॉट बेटर अ प्लेस दॅन फिल्म सिटी टू प्रपोज यू. म्हणजे जर कुठेतरी डोंगरावर सी फेसला घेऊन जाणं अगदीच सोपं आहे, इझी, आपण करूही शकतो, खूप लोक करतातही. पण मला माझ्या भावनेपुरतं मला असं होतं की नाही, हे सगळं खूप पायस आणि हे खूप छान आहे. तर त्यामुळे आपली जिकडे श्रद्धा आहे, कामाची जागा, तिकडे जाऊ आणि आपण करू. म्हणून ते फिल्म सिटी. कारण मला हा प्रश्न सगळ्यांनी विचारला की अरे किती अनरोमॅन्टिक आहे, फिल्म सिटीत आम्ही दररोजच जातो, परत काय तिकडेच घेऊन गेलास वगैरे असं. पण त्याच्या मागचा हा विचार होता थोडक्यात. आणि प्रिया, तू काय सांगशील, काय गिफ्ट दिलंस तू त्याला पहिल्यांदा? आणि जनरली काय होतं ना, मुलींना गिफ्ट देताना मुलांना फारसा विचार करावा लागत नाही, आपल्यासाठी तेवढे तरी ऑप्शन्स असतात. पण प्रिया, म्हणजे यू कॅन अग्री विथ मी. येस, ऍब्सोल्युटली, डेफिनेटली. सो त्याला गिफ्ट देताना मला खरं तर एवढं काही माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. सो मी माझ्याच त्या मैत्रिणीचा आधार घेतला, शर्वरीचा, आणि तिच्याकडनंच काढण्याचा प्रयत्न केला की त्याला काय आवडतं किंवा काय नाही आवडत, आय डोंट नो असं. सो मग तिने काही सजेस्ट केल्या होत्या गोष्टी, त्याच्यापैकी काही. आणि मग त्याला आवडणारा, त्याला व्ही नेक टी शर्ट खूप आवडतात असं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला कळलं. सो तसा शोधून त्याला टी शर्ट गिफ्ट केला होता. पण अशी दोघांची झालेली पहिली फजिती, किंवा आता या 8.5 वर्षांमध्ये, की अरे बापरे काहीतरी करायला गेलो आणि काहीतरी फसलं, किंवा अरे बापरे मी ह्याच्यासाठी काहीतरी करायला गेलीये पण आता फसलीये, असं काही झालंय का? मग तो खाण्याचा पदार्थ असू शकतो. केक तर खूपदा फसलाय, हो की नाही? केक आपण जो करतो तो एकदा आमचा करपला, आणि आमचा म्हणतोय मी, आमचा. अच्छा, दोघांनी एकत्र केलेला नाही, पण तू समजून घे असं. म्हणजे सुखी संसाराचा मूलमंत्र मी असा वेगवेगळ्या मार्गाने सांगू इच्छितोय लोकांना, की तो तिचा किंवा नसतो, चुकलेली गोष्ट नेहमी आपली असते, हे लक्षात ठेवा. असं नाही, पण मला आठवतंय त्याला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते.
म्हणजे प्रचंड प्रिय. आणि मला येत नव्हती करता, पण एकदा मी खूप ठरवून हे केलं की आज आपण साबुदाण्याची खिचडी करायची आणि सगळी रेसिपी वाचली, आईला विचारलं, सासूबाईला विचारलं, हे ते सगळं करून. आणि आम्ही दोघंच राहतो, त्यामुळे मग विचारून वगैरे सगळं केलं. आणि जेव्हा मी ती दुसऱ्या दिवशी भिजत घातली साबुदाणा, दुसऱ्या दिवशी जेव्हा खिचडी केली, तेव्हा ती साबुदाण्याची खिचडी नसून एक अख्खा साबुदाणा झाला होता. चिकट आणि घट्ट अशी झाली होती. सो ती फजिती मला अगदी आवर्जून आठवते, की फसली होती कम्प्लिटली. पण तिचं एक हे मस्त आहे की नाव शी इज डेव्हलप दॅट नॅक सो वेल की आता ती इतकी अमेझिंग कुक झाली आहे ना. लॉकडाऊन मध्ये सगळ्यात झाले. आणि गंमत अशी आहे ना की त्याच्यात एक खूप काय म्हणतात त्याला, माझ्यासाठी एक खूप सुखावह चेंज झाला होता की प्रिया लग्नापूर्वी प्युअर व्हेज होती. अच्छा. आणि मी प्रचंड नॉनव्हेज खातो, म्हणजे मला फक्त नॉनव्हेजच लागतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर त्याच्यानंतर मला असा प्रश्न होता की अरे आता आपण व्हेज व्हायचं का बायकोला नॉनव्हेज करायचं. पण त्या सगळ्या चढाओढीमध्ये माझा विजय झाला आणि प्रिया हॅज टर्न नॉनव्हेज. त्यामुळे आता तर ती नॉनव्हेज पण अफलातून प्रकार करते, म्हणजे अमेझिंग करते. त्यामुळे आमच्या घरी जेवण किंवा खाणं हे आमच्या दोघांचं किंवा आई बाबा किंवा सासूबाई सगळ्यांचा प्रचंड प्रिय विषय. आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही लोक काय जगण्यासाठी खातात, आम्ही खाण्यासाठी जगतो असं आहे. त्यामुळे आमच्याकडे खूप खाणं इज व्हेरी, काय म्हणतात आपण सोल सुदर म्हणतो ना आपण, की खाणं छान मिळालं ना आपण आनंदी होतो, आज बाकी काही नको. खरे. पण अशी तुमच्या दोघांची आवडती जागा मुंबईतली किंवा मुंबईच्या बाहेरची, जिकडे तुम्हाला खायला म्हणजे आवर्जून तिकडे गेल्यानंतर, त्या जागेवर गेल्यानंतर तुम्ही तिथे जाताच काही स्पेशल डिश? ऍक्च्युली खूप जागा आहे, कारण आमचं ना रेंज असं ह्या टाईपचे हॉटेल्स असं रिस्ट्रिक्टेड नाहीये. रस्त्यावरच्या पाणीपुरी पासून ते 5 स्टार मधला बुफे असं अशा रेंज मध्ये आम्ही कुठेही फिरतो आणि काहीही खातो. किंवा काही नवीन जागा कोणी रेकमेंड केली किंवा दिसलं काही ओपन होताना, सो वी मेक इट अ पॉइंट की तिथे जाऊन एक्सपिरियन्स करायचा तो हे. आणि मग ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी ठरवून की आज घरी नाही जेवण बनवायचं, आज आपण तिकडे जाऊन जेवूया असं. आणि ऍब्सोल्युटली आम्हाला मी म्हटलं तसं रस्त्यावरची पावभाजी, पाणीपुरी, चाट हे पण तितकंच आवडतं. बोरिवलीची दाबेली, ठाकरे समोरची, किंवा ठाण्याची मिसळ, किंवा असे असंख्य प्रकारे जे मला खूप. सो आता मी बोरिवलीला जेव्हा शो करायला जाते तेव्हा मी नक्की खाऊन येते ते. तू शंतनूसाठी आणतेस की नाही? नाही. बरं झालं विचारलंस तू ते. गरम खाण्यात मजा आहे ना. पुढच्या वेळेला तू एकटाच जाऊन खाऊन येऊ त्याला घेऊन शकते. जाते. इन दिस रेंज आम्ही सगळं आवडतं. आणि कुझिन्स पण वेगळे. फॉर एक्झाम्पल चायनीज असू दे, किंवा इटालियन असू दे, किंवा कॉन्टिनेंटल असू दे, इंडियन, काही सगळं आम्ही एक्सप्लोर करायला तयार असतो. आणि बेसिकली आम्ही जिथे जिथे जाऊ तिथलं लोकल फूड काय मिळतं ह्याच्यावर आमचा जास्त भर असतो. त्यामुळे आम्ही नागपूर भागात गेलो तर सावजी, त्याच्यानंतर कोल्हापुरात तांबडा पांढरा तर माहितीच आहे, कोकणात गेलं तर मासे दाबून, आणि ते पण म्हणजे टिपिकल कोकणात जाऊन किंवा कोल्हापुरात जाऊन बटर चिकन खाण्यात काहीच मतलब नाही असं आहे. त्यामुळे दिवशी एवढ्या छान छान पदार्थांची नावं घेतोयस ना. पण त्यामुळे ते एक्सप्लोर करायला खूपच आवडतं. पण दोघं कुठे फिरायला कुठे कुठे गेलायत आतापर्यंत, आणि कसं आहे तुमच्या दोघांचंही एक फॅन फॉलोईंग आहे वेगळं. तर तिकडे गेल्यानंतर तुमची प्रायव्हसी किंवा बऱ्याच वेळेला तुमच्या दोघांबरोबर एकत्र फोटो काढायला फॅन्स येत असतील, तसं ती फॅन मुवमेंट पण शेअर करा. हो नक्कीच. आम्ही एकत्र खूप ट्रिप्स केल्या, म्हणजे छोट्या मोठ्या अशा याने. पण त्यातली सगळ्यात काय म्हणतात त्याला एक्साइटिंग ट्रिप जी होती ती मागच्या वर्षी झाली डिसेंबरमध्ये. हिमाचल प्रदेशला आम्ही गेलो होतो. आणि गंमत अशी आहे ना की त्यावेळेला पण तिचं नाटक चालू होतं अ परफेक्ट मर्डर, आणि त्याचे नेहमी शनिवार रविवार शोज असतात. त्यामुळे लकीली माझं काही सुरू नव्हतं. आणि तिला काहीतरी बुधवारी का गुरुवारी असं कळलं की अरे ह्या शनिवार रविवारचा शो कॅन्सल झालाय, कारण कोणाची तरी अवेलेबिलिटी नाही. त्यामुळे अचानक कॅन्सल झाला होता. म्हटलं म्हणजे आता पुढचा शो पुढच्या शनिवार रविवार ना. हो म्हटलं चल बॅग भरून निघूया.
सो आम्ही दोघांनी ती Impromptu. पहिली अशी इम्प्रॉम्प्टू ट्रिप केली की ज्याच्यात Backpack. बॅकपॅकिंग मजा असते त्यात. एकही बुकिंग केलं नव्हतं. म्हणजे एअरफेअरचं तिकीट आम्ही आदल्या दिवशी रात्री काढलं, उद्याची फ्लाईट पाहिजे म्हणून. आणि गुगल जिंदाबाद, दोघांचे फोन्स. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसे तसे आम्ही बघत होतो पुढे काय करायचं आणि तिथली कुठली हॉटेल बुक करायची. त्यामुळे ते एक खूप इंटरेस्टिंग आणि खूपच मजा आली. आणि तेव्हा मी परत जसं तुला म्हणलं तसं की तिकडे गेल्यावर तिकडच्या ढाब्यांवर, तिकडच्या जे काय पंजाबी सगळे त्यांचे अमृतसर आणि हे, तेव्हा आपलं हा ते हिमाचल मध्ये, तर हे सगळं ना टिपिकल जे अरे इकडे जाऊन खायचं का असं जे असतं ना, त्या सगळ्या ठिकाणापासून आम्ही चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट पर्यंत सगळं खाल्लं. बट अगेन ही जी संपूर्ण ती ट्रिप अनप्लॅन्ड करण्याची मजा होती ना, ती आम्ही फार हेही कळलं की इंडियन लोकल ट्रॅव्हलची जी सर्व्हिस आहे ती किती चांगली आहे खरंच. म्हणजे वी सेव्ह सो मच ऑफ मनी, कारण आम्ही प्रायव्हेट काहीच नाही केलं. आणि तिकडचे जे काही हिमाचल प्रदेश ट्रॅव्हल्स आहेत त्याच्यानी ट्रॅव्हल केलं. इट वॉज सो मच फन. खूप मजा आली. आणि तो सगळ्यात तो जो त्या भागाचा एक जो हे यायला लागतो ना आपल्याला, फील किंवा फ्लेवर, तो सगळा ह्या अशा ह्यानी खूप जास्ती होतो. म्हणजे इट इज व्हेरी इझी टू हायर अ एसी कार आणि खिडक्या वर करून चला बाबा ह्या पॉइंट टू ह्या पॉइंट जाऊया. पण तिकडच्या लोकांशी बोलणं, मग काहीही बोलणं, म्हणजे अरे हे बस कितने बजे आएगा पासून काही पण त्याच्यातनं विषय सुरू होतात. अँड यू गेट टू नो द अदर पर्सन की अरे हा अच्छा ह्यांच्याकडे साधारण असं चाललं बरं का, ह्यांचा विचार असा आहे बरं का, म्हणजे हे किती गावखेड आहे, तेव्हा हे पण किती काय पुढारलेल्या विचारांचे किंवा मागासलेल्या विचारांचं जे काही असेल ते. आणि ब्युटी ऑफ नेचर इज तर लाईक म्हणजे हा कमाल. हिमाचल वॉज ऍब्सोल्युटली आउटस्टँडिंग. आणि छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे तिकडची लोक पण इतकी साधी आणि इतकी स्वीट असतात की दे आर रेडी टू हेल्प यू. आम्ही एकदा बसमध्ये बसलेलो असताना माहिती होतं कुठे उतरायचं, पण ते कधी स्टॉप येईल ते माहिती नव्हतं. पण आम्ही चुकून पुढे गेलो. आम्ही त्या बसला सांगितलं की अरे आम्ही चुकून पुढे आलोय. सो वी मेड इट अ पॉइंट की मध्ये थांबून त्यांनी आम्हाला उतरवलं. सो असे स्वीट गोष्टी ते लोक करतात. सो इट्स रिअली नाईस. येस. पण मी असं ऐकलेलं की तुमच्या दोघांचं एक फूड जॉईंट सुद्धा होतं. दॅट वॉज ऑल्सो आउट ऑफ लव्ह फॉर फूड आम्ही ते सुरू केलं. आपल्या इंटरव्ह्यू वरून तुला कळलंच असेल की हा हे एवढं खाण्याचं बोलतायत की हे करणं म्हणजे फार काय म्हणतात त्याला, इट वॉज समथिंग दॅट इट वॉज कमिंग ओनली असं. बट अनफॉर्च्युनेटली या लॉकडाऊनच्या काळात आम्ही ते सस्टेन नाही करू शकलो. म्हणजे चालू ठेवलं होतं बट मग ते बंदच होतं. मग 50% कपॅसिटी, मग लॉसेस झाले थोडे. सो राईट नाऊ वी हॅव नॉट स्टार्टेड इट, बट वी डेफिनेटली वॉन्ट टू. एकदा परत थोड्या गोष्टी सुरळीत व्हायला झालं की आम्ही परत ते सुरू करू. पण कसं वाटलं म्हणजे हे सुरू करताना? एकतर स्वतः खवय्ये असल्यामुळे इतरांना खाऊ घालण्याची जी मजा असते ना, खूप छान, खूप मस्त. ऍब्सोल्युटली. तो साधारण तोच आहे की तुम्ही लोकांना आनंद देणं हा एक फॅक्टर जो असतो ना प्रत्येकाच्याच मनात. आपण म्हणजे ऍज अभिनेता आम्ही जेव्हा काम करतो आणि जेव्हा लोक येऊन आपल्याला सांगतात तेव्हा तुमची ही कलाकृती पाहिली आणि आम्हाला खूप आनंद मिळाला, आम्ही समृद्ध झालो. तेव्हा ह्या अशा विषयांचे जे असतात की तेव्हा आपल्याला जो एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ना की अरे वा, म्हणजे माझ्या कामाने मी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणू शकलो किंवा काही काळासाठी तरी त्याला बरं वाटवलं. तसंच हे जेवणाच्या बाबतीतलं पण आहे असं मला वाटतं की आम्ही तुम्हाला जे फूड देतो आहोत आणि जेव्हा पीपल कमेंट टेल अस की अरे हे खूप छान होतं, आम्हाला आवडलं, आम्ही परत येऊ, तर ते जे सॅटिस्फॅक्शन असतं ना त्याच्यापेक्षा मोठं काही नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे दोन्ही साधारण पॅरलल गोष्टी आहेत की ज्या रसिक प्रेक्षक म्हणूया किंवा मायबाप प्रेक्षक म्हणूया किंवा जनरली आजूबाजूचा कोणीही माणुसकीच्या नात्यानं कुठलाही येणारा माणूस बघूया, पण त्यांच्यासाठी आपण थोडंसं काहीतरी करू शकलो. फुकट अजिबात नाही, बरोबर, त्याचा मोबदला घेऊनच. पण मोबदला दिल्यानंतरही चांगलं मिळेलच का याची गॅरंटी नसते. त्यामुळे ते जर आपल्याकडून झालं तर त्याचं सॅटिस्फॅक्शन चांगलं असतं. बरोबर, नक्कीच नक्कीच. पण तू आता केलेलं थोडंसं तुमच्या करिअर वर सुद्धा येऊया. पण त्याआधी तुमच्या दोघांच्या बाबतीत विचारायचा एक प्रश्न. तुम्ही दोघंही खूप छान बोलता आणि बोलका स्वभाव आहे दोघांचा. पण घरात हा बोलका स्वभाव सगळ्यात जास्त कोणाचा चालतो? चालतो म्हणजे मी फक्त बोलत असतो, ऐकलं जातं का नाही मला माहिती नाही. नाही, पण तसं मी जरा जास्त बोलतो आणि थोडासा
काय म्हणतात त्याला, फापट पसारा माझा जास्ती असतो, हे मला मान्य आहे. मी खूप एडिटेड आणि क्रिस्प बोलते, जे मला जमत नाही. मी आपला ओघा हे सांग ते सांग, अरे विषय हा नाही, असं होतं कधी कधी. पण जेव्हा आपला इनफॅक्ट आपला इंटरव्ह्यूज करायचा होता तेव्हा म्हटलं की पाऊण एक तास बोलतो. म्हटलं एवढा वेळ काय आपण बोलणार. मग त्याच्यानंतर मलाच येणार, तू 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 बोलशील, काय प्रॉब्लेम नाही. आपण शंतनूपासून मग सुरुवात करूया आणि नंतर प्रियाकडे येऊया. पण शंतनू, तुला आतापर्यंत तुझ्या करिअरमध्ये इतक्या वर्षांमध्ये तू स्वतः केलेली कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडली आहे, किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून ती भूमिका पुन्हा पुन्हा तुला अजूनही करावीशी वाटते, अशी कोणती भूमिका? अगदीच सोपा पेपर दिलास तू. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वराज्य रक्षक. अर्थातच, म्हणजे हे उत्तर अपेक्षितच होतं. हा विषय दुसरा नाहीच. त्यामुळे ते एक म्हणजे माझं अहोभाग्य म्हणूया किंवा मे बी माझ्या आई बाबांची पुण्य म्हणूया की तो रोल माझ्या वाट्याला आला. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठं आणि एकमेव श्रेय जातं ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना. अमोलने एवढा विश्वास ठेवला आणि ती भूमिका मला दिली. आणि ओव्हरऑल टीम संपूर्ण, त्याच्यानंतर की आमचे डिरेक्टर्स म्हणा, लेखक म्हणा, अमोल स्वतः ऍज अ प्रोड्युसर म्हणा, ह्या सगळ्या लोकांचे ना क्रिएटिव्ह इनपुट्स इतके छान होते ना की ते आम्हाला साकार करताना फार सोपं गेलं. आणि मी जसं म्हणतो तसं की म्हणजे आपण मेहनत सगळेच लोक करतात. बँकेत काम करणारे कर्मचारी देखील करतात, डॉक्टर करतात, इंजिनियर करतात, अभिनेते करतात, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर करतात. पण एखादा कुठला तरी प्रोजेक्ट असतो ना ज्याच्यात आपण मेहनत केलेली आहे पण त्याच्यात श्रद्धा खूप जास्ती आहे. जेव्हा कुठल्या तरी एका प्रोजेक्टला मला असं वाटतं की ह्या प्रोजेक्टसाठी महाराजांचाच कुठेतरी वरदहस्त होता असं मी म्हणतो. ह्याच्यात श्रद्धेचा भाग जास्ती आहे. मेहनत आपण करतोच आणि ते सगळं ती जी प्रोसेस होती ती करताना मला फार 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 सॅटिस्फॅक्शन मिळालं. म्हणजे डेली सोप करत असताना इतकं सॅटिस्फाईंग प्रोजेक्ट मला वाटत नाही असं सारखं सारखं मिळेल कोणाला. त्यामुळे यासाठी, या भूमिकेसाठी अभ्यासही तेवढाच करावा लागला असेल. आपण जे करतोय त्याच्यावर लोक विश्वास ठेवणार आहेत किंवा इतिहासात जे काही घडलंय ते आता आपल्या भूमिकेतनं समोर येणार आहे. तर ही एक धास्ती सुद्धा मनामध्ये असेल किंवा याबद्दलचा एक वेगळा उत्साह असेल मनामध्ये. खरंय, उत्साहात तेव्हा तू जसं म्हणालीस तशी धास्ती जास्ती असते, कारण एक खूप मोठी जबाबदारी असते. आपण जी व्यक्तिरेखा साकारतो आहोत ती व्यक्तिरेखा संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. त्यामुळे आपल्याकडून आपल्या कामाकडे सगळे लोक खूप बारकाईनं बघणार आहेत आणि त्यामुळे त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की ही व्यक्तिरेखा अगदी करेक्ट रित्याच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर त्याच्यासाठी अभिनेता म्हणून मला असं वाटतं की स्क्रिप्ट ही पॉवरफुल आहेच, होतीच. प्रताप सरांनी अफलातून सीन्स लिहिले होते, अफलातून. म्हणजे आम्ही त्यांना शब्दांचे जादूगरच म्हणतो. तेव्हा रंगभूषा किंवा वेशभूषा असतेच, पण त्याही पेक्षा जास्त अभिनेता जर कुठे वेगळा ठरायचा असेल तर त्याच्यासाठी त्या व्यक्तिरेखेचा विचार आधी त्याला समजायला पाहिजे. बरोबर. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कसे दाखवायचे आहेत लोकांसमोर, म्हणजे फक्त दाढी मिशी चा पेहराव घेतला तर सगळेच लोक छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतील का? तर इकडेच अभिनेत्याचं कौशल्य समोर येतं असं मला वाटतंय की महाराजांचा किंवा इथे महाराजांचा कुठल्याही कॅरेक्टरचा, त्या कॅरेक्टरचा त्या स्टोरीमध्ये काय नेमका विचार आहे तो जर ह्या माझ्या अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचला तर लोकांच्या मनात घर करणं अधिक सोपं जातं असं मला वाटतं. आणि त्यासाठी पुस्तकं जी काही वाचली ती, कारण माझं असं झालं की डिरेक्टली जेव्हा आमचे ऑडिशन्स आणि स्क्रीन टेस्ट आणि लुक टेस्ट वगैरे सगळ्या चालू होत्या त्याच्यानंतर लगेचच फायनलाइज झालं की अरे हा करतोय बरं का तो रोल. त्यामुळे मला असा काही वेळ मिळाला नाही 3 महिने 4 महिने की आपण त्याची तयारी करूया वगैरे. पण माझी संपूर्ण टीम म्हणजे अमोल, कार्तिक सर आणि विवेक सर हे आमचे 2 डिरेक्टर्स आणि आमचे सगळे असिस्टंट, सगळेच लोक इतके वेल इक्विप्ड होते ना, म्हणजे ह्या सगळ्यांचंच ते स्वप्न होतं गेली 8 वर्ष. त्यामुळे त्यांचा ना या विषयावर अफाट विचार झाला होता. त्यामुळे मी जर कुठला प्रश्न घेऊन त्यांच्या समोर गेलो तर असं आजपर्यंत एकदाही झालं नाही की ते म्हणले अच्छा हो का,
मग मी जरा तुला विचार करून सांगतो. त्यांच्याकडे अपफ्रंट उत्तर होतं. आणि जेव्हा तुम्हाला एवढी क्लॅरिटी समोरच्या माणसाकडून मिळते ना, तेव्हा तुम्हाला ते आत्मसात करणं खूप सोपं जातं. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्याचं श्रेय पुन्हा मी परत ते सांगेन, अमोलचं सगळ्यात मोठं श्रेय की त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला. आणि संपूर्ण टीम अशी होती की जिने इतकं परिपक्व करवलं मला तिकडे. सो ओव्हरऑल दिस वॉज द थिंग. आणि परत परत इतका काय म्हणतात त्याला, अद्वितीय किंवा वन्स इन अ लाईफ टाइम रोल होता तो. आयुष्यातला एकमेव असा अनुभव असतो किंवा एखादी अशी भूमिका जिथे म्हणजे ती काम म्हणून आपण पाहत नाही, ती आपलं एक आयुष्य म्हणून, आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून पाहतो. प्रिया, तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय का? कारण ऐतिहासिक मालिकांमध्ये सुद्धा तू दिसतेस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या नाटकांमध्ये दिसलीयस, मालिकांमध्ये दिसलीयस, पण तरीही असं कधी वाटलंय का, नाही ह्या भूमिकेसाठी मी बहुतेक ह्या क्षेत्रात आलेले आणि ये कुछ है की हे मला पाहिजे होतं? मला एक अशी भूमिका निवडणं थोडंसं कठीण आहे, बट मला वाटतं पवित्र रिश्ता मधली वर्षा हे जे कॅरेक्टर मी केलं ते माझ्या अगदी जवळच आहे. बिकॉज त्याच्यामुळे मला जसं शंतनू म्हणाले की एक असं प्रोजेक्ट लागतं प्रत्येक ऍक्टरला की ज्याच्यामुळे तुम्ही ओळखले जाता, ज्याच्यामुळे ऍज अन ऍक्टर तुम्ही प्रूव्ह होता, लोकांसमोर येता. सो आय थिंक दॅट वॉज द प्रोजेक्ट विच डिसाइडेड माय फेट आणि विच actually gave me the name as an actor. ती सिरियल तर खूप हिट झालीच, म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही, बट ऍज वर्षा मी पण लोकांपर्यंत खूप चांगल्या रीत्या पोहोचले आणि ते कॅरेक्टर पण खूप लोकांना आवडलं. ते कॅरेक्टर पण खूप सुंदर होतं बिकॉज त्याच्यात खूप शेड्स होत्या, खूप काही करण्यासारखं होतं आणि मेन मुद्दा हा की मी खूप तेव्हा नवीन होते हिंदी इंडस्ट्रीमध्ये. पण सगळ्यांच्याच मदतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने आय थिंक ते कॅरेक्टर असं ठरलं किंवा ती सिरियल अशी ठरली की ऑल अक्रॉस इंडिया, नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट सगळीकडे ती पाहिली गेली. म्हणजे टू टेल यू वन एक्सपिरियन्स, आम्ही आतापर्यंत इंडियात जिथे जिथे गेलोय, काश्मीर म्हणा किंवा हिमाचल म्हणा किंवा अजून कुठे किंवा महाराष्ट्रात किंवा आउट ऑफ इंडिया, इटली, सिंगापूर, जिकडे पण मी गेले, देर इज नो प्लेस इन द ह्या सगळ्या देशांमध्ये किंवा जिथे जिथे मी गेले की मला कोणी वर्षा म्हणून एकदा तरी ओळखलं नाहीये. सो दॅट्स अ व्हेरी थँकफुल अँड आय एम सो ग्रेटफुल फॉर दिस की तिथे मला लोकांनी ओळखलं आणि तो म्हणजे मी रोल माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट ठरला. हॅव्हिंग सेड दॅट, मराठीत जे जे मी रोल केले, तू तिथे मी मधली प्रिया असू दे किंवा स्वराज्य रक्षक संभाजी मधली गोदावरी असू दे, हे पण रोल्स खूप खूप माझ्या मनाच्या जवळचे आणि खूपच मला आवडणारे होते. बिकॉज प्रत्येक रोलमध्ये काहीतरी वेगळं होतं आणि लोकांना ते खूप आवडले. गोदावरीच कॅरेक्टर घेतलं तर ते पण खूप असं सेन्सिटिव्ह इश्यू होता, खूप अशी फाईन लाईन होती जिथे थोडाही बॅलन्स हल्ला असता तर काहीतरी चुकीचं चित्र उभं राहिलं असतं. पण ऑफकोर्स रायटर्सनी आणि डिरेक्टर्सनी तेवढी काळजी घेतली होती की जो इतिहास लोकांना आधी माहिती होता तो कसा चुकीचा होता आणि कसं खरं काय घडलं होतं ते लोकांसमोर आणण्यासाठी ते होतं. आणि आय थिंक ती पण लोकांना प्रचंड आवडली. आणि प्रिया सुद्धा, जी तू तिथे मी मधलं नेगेटिव्ह कॅरेक्टर होतं, ते सुद्धा लोकांना खूप आवडलं. ते सुद्धा मला करताना खूप मजा आली, कारण इतकं आउट अँड आउट नेगेटिव्ह कॅरेक्टर मी पहिले कधी केलं नव्हतं की जिथे शी इज नॉट लाईक अ, मनात ती वाईट नाहीये, फक्त शी फेल फॉर अ पर्सन हु वॉज ऑलरेडी मॅरिड. ती एका अशा माणसाच्या प्रेमात पडली जो ऑलरेडी ज्याचं लग्न झालं होतं. ती बिचारी अनफॉर्च्युनेट होती, त्याच्यामुळे त्याला मिळवण्यासाठीचे तिचे प्रयत्न होते आपल्या प्रेमाला. सो ते असं नळावरचं भांडणारी नेगेटिव्ह बाई तशी नव्हती. शी वॉज व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह, मॅनिप्युलेटिव्ह आणि तरी सुद्धा ट्रिक्स खेळणारी. सो ते करताना पण मला खूप मजा आली आणि लोकांनाही ते खूप आवडलं. सो आय थिंक अशा वेगळ्या शेड्स तू केलेल्या आहेत, तुम्ही दोघांनीही केलेल्या आहेत. पण एखादी भूमिका जेव्हा येते तुमच्याकडे तेव्हा एक दोघाही या क्षेत्रात असल्यामुळे, दोघंही एकमेकांच्या अभिनयाचा आणि एकमेकांच्या कामाचा आदर करत असल्यामुळे याचं शेअरिंग होतं का कधी, की मी या भूमिकेमध्ये काय ऍड करायला हवं किंवा माझ्या अभिनयात अजून काय कसदारपणा यायला हवा, याबद्दल कधी एकमेकांची चर्चा होते का? डेफिनेटली खूप होते, वादच नाही. आणि आम्ही म्हणजे
एकमेकांचे रोल्स बघतो, आवर्जून बघतो. त्यात ती पण अभिनेत्री असल्यामुळेच तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिचे काही सजेशन्स असतात किंवा काही आवडलं तर कौतुक होतं, नाही आवडलं तर सांगितलंही जातं की अरे हे मला जरा नाही पटलं वगैरे असं आहे. सो नक्कीच होतं. पण ते फार म्हणजे आम्ही ते पण एक लिमिट करून ठेवलंय की साधारण एक 15-20 मिनिटं, अर्धा तास जो काही जसा विषय असेल तसा. त्याच्यानंतर परत लेट्स गेट बॅक टू द होमली स्टफ अशा आहे. येस येस. पण येस, म्हणजे आपल्याला ग्रो होण्यासाठी नक्कीच तो फीडबॅक किंवा म्हणजे लोक येऊन सांगतातच, पण घरचे माणसं जेव्हा क्रिटिकली ते बघत असतात तेव्हा त्याचा जास्ती उपयोग होतो. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठी क्रिटिक माझी ही आणि माझी आई आहे. म्हणजे त्या दोघींना जर आवडलं तर सेट आहे आपण, असं होतं. पण ते आवडणं फार अवघड असतं. पण त्यांनीच आपण अजून फाईन ट्यून होत जातो. हो. क्रिटिक्स जर आपले जवळचे असतील तर. येस प्रिया, तू काय सांगत होतीस? नाही, म्हणजे मी तेच म्हणत होते की बरेच वेळा असं होतं की आपण आपल्याला जेव्हा स्वतःला स्क्रीनवर बघतो तेव्हा कधी कधी आपण स्वतःच्या प्रेमात पडतो किंवा त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडतो आणि अशा गोष्टी आपल्याला कळत नाहीत की ज्या आपल्या चुकत असतील किंवा अजून बेटर होऊ शकतात. तेव्हा रिपीट होतात बऱ्याच गोष्टी. सो समोरचा माणूस ते सांगू शकतो अँड यू कॅन बी अवेअर ऑफ दॅट. अरे पण डोळ्यात अंजन घालणारा हवाच, आणि ह्या क्षेत्रात डेफिनेटलीच हवा. खरं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, नाहीतर ह्या गप्पा इतक्या छान रंगल्या आहेत की मलाही गप्पा मारायला आवडते आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच हे सगळं ऐकायला आवडत असेल आणि कुठेच तुम्ही थांबू नका अशी सूचना सुद्धा येत असेल. पण तरीही थांबायचं आहे. खूप छान गप्पा असल्या तरीही जसं शंतनू तू मगाशी म्हणालास की खूपच सोप्पा पेपर टाकलास, मग आता एक अवघड पेपरनी आपली मुलाखत संपवते. अवघड आहे पण गोड आहे. शंतनू, एखादं गाणं जे तू प्रियासाठी डेडिकेट करू शकशील आणि प्रिया तू शंतनूसाठी तुमच्या रिलेशन बद्दल किंवा त्यातनं तुमच्या नात्यातला गोडवा अजून छान आम्हाला उमगेल. मी एक रिक्वेस्ट करू का? गाण्याच्या ऐवजी कविता सादर केली तर चालेल? येस येस, नक्की. बरं, तू एक मिनिट, त्याच्या आधी मला विचारायचंय, म्हणजे कवितेवरनं आठवलं, तू लेखक पण आहेस, लिहितोस सुद्धा. मी लिहितो पण, म्हणजे मी व्यक्त होण्यासाठी लिहितो, पण अगदी प्रोफेशनली लिहिता येईल का नाही माहिती नाही. आय एम ट्राईंग माय हँड ॲट द पेन. असं आहे. मला पर्सनली असं वाटतं की त्याचं लिखाण खूप खरंच चांगलं आहे. म्हणजे हे मीच नाही म्हणत आहे बायको म्हणून, पण बऱ्याच लोकांनी सांगितलंय. पण असं कधी कधी होतं ना, आपल्याकडे एखादा गुण आहे पण तो एक्सप्लोर केला जात नाही, असं त्याच्या बाबतीत होतं असं मला वाटतं. आणि त्याचा थोडासा आळशीपणा नडतोय असंही मला वाटतं. नाही, आळशीपणाच नाही केवळ, पण ते त्या क्षणी जे काय म्हणतात त्याला, नाही, मनातून यायला लागतं तसं ते थोडंसं आहे. म्हणजे मी काय अगदी ट्रेंड लेखक नाहीये की तुम्हाला कुठलाही विषय 2 तासात मी सगळं बेस्ट लिहून देईल असं. पण ते कधीतरी एक आतून यावं लागतं. आतून यायला लागलं, स्फुरायला लागलं की मग ते फटाफट छान अजून उमटतं, असा माझा त्याच्या मागचा आहे. पण येस, हा मुद्दा तिचा अगदी बरोबर आहे आणि आय शुअरली टेक केअर की त्या दृष्टीने काहीतरी नक्की पावलं उचलली जातात. येस येस. सो प्रियाबद्दल काही लिहिलंयस कधी? माझ्याबद्दल सोडून बाकी पण मी लव्ह लेटर्स खूप लिहिली आहेत. जेव्हा मी डेट करत होतो तेव्हा आणि तेव्हा 9 वर्ष. पण ठीक आहे ना. म्हणजे आज अजून दिवस संपलेला नाहीये शंतनू. अपेक्षा कोणाची काय आहे कळतंय तुला? चला, म्हणजे अगदी लेटर नाही तर टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आता मी परत मोबाईल वरून ईमेल किंवा व्हॉट्सअप तरी पाठवतो तिला, असं काही चालेल. येस. सो चला, आपण गाणं, तू कविता म्हणणार आहेस. सुधीर मोघे, कवी श्रेष्ठ, माझा काका, त्याचीच एक कविता आहे आणि प्रेमावरच आहे म्हणून ती आता मला पटकन आठवली. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. मागून कधीच मिळत नाही, ते शोधून कधीच सापडत नाही. वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही.
आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन. संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन किती किती तऱ्हा असतात. साऱ्या सारख्याच जीव घेण्या तरी खोल जिव्हारीच ठसतात. प्रेमातल्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. प्रेमातल्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र हे अनुभवण्यासाठी एक ताजं टवटवीत मन लागतं. खोया सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. धन्यवाद. क्या बात है. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे फक्त कविता ही न बोलता किंवा न वाचता तिच्यामध्ये जर भावना असतील आणि आपल्या मनातनं ती येत असेल ना, तर किती सुंदर होऊ शकते. फार सुंदर. आणि त्यावर ज्या प्रियाच्या रिॲक्शन सुद्धा होत्या ना, त्या फार सुंदर होत्या. म्हणजे कळत होतं की शंतनू तिच्यासाठी हे सगळं म्हणतोय. खूप छान. प्रिया, आता तू. आमचं एक आवडतं गाणं आहे, सलाम नमस्ते नावाची एक फिल्म आहे, प्रीती झिंटा आणि सैफ खानची. त्यातलं एक गाणं आहे. गाता मला फार छान येते, पण एक ओळ तू जहां मैं वहां, संग संग मैं चलूं तेरे, जैसे तेरा आसमां. खूप छान, खूप छान. आणि तुमच्या दोघांशीही गप्पा मारताना आणि तुमचे सगळे अनुभव शेअर करत होतात तुम्ही आणि इतके मनमोकळेपणाने करत होतात ना, म्हणजे काही हातचं न राखून. तर ते फार छान वाटलं आणि मजा आली. आणि अर्थातच आपल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा हा भाग आवडलेला आहे. त्यांच्या कमेंट्सवरनं दिसतच आहे. पण तुम्हालाही दोघांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मराठी सृष्टीच्या सगळ्या टीमकडून. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही असेच आम्हाला ऑन स्क्रीन दिसाल वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, अशी आशा व्यक्त करते. आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू धनश्री. इट वॉज लवली टॉकिंग टू यू. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना देखील पुन्हा एकदा जाता जाता व्हॅलेंटाईन्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप प्रेम करा, सगळ्यांवर प्रेम करा. फक्त एक जाता जाता नक्की नेहमी लक्षात ठेवा की प्रेम करणं ह्या मागे खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळे ती जबाबदारी सांभाळून सगळ्यांवर प्रेम करा. प्रेमाचा रंग लाल आहे, त्याचा मान राखा, त्याला काळीमा फासू नका कधी. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.